पोलीस स्टेशन पिंजर हद्दीत आरोपीकडून 19 किलोग्राम गांजासह 3,84,340 रुपये किमतीचा माल जप्त. दिनांक 30 मार्च 2024 चे 9 वाजताच्या सुमारास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री गंगाधर दराडे, ठाणेदार पोलीस स्टेशन पिंजर यांना माहिती मिळाली की ग्राम टिटवा तलाव परिसरात एका प्लॅस्टिक पोत्यामध्ये आंबट उग्रवास सदृश्य गांजा विक्रीकरिता लपून ठेवलेला आहे. मिळालेल्या माहितीवरून पिंजर पोलिसांनी सदर ठिकाणी जाऊन रेड केली असता आरोपी नामे संतोष गजानन कांबळे वय 27 वर्ष राणा टिटवा हा गांजासह सदर ठिकाणी मिळून आला. सदर गांजाबाबत त्यास विचारले असता नमूद आरोपीने गंगाधर मारोजी झिंगे वय 32 वर्ष राणा टिटवा याच्यासोबत मिळून विक्रीकरिता त्या परिसरात ठेवल्याचे सांगितले. आरोपी संतोष गजानन कांबळे वय 27 वर्ष राणा टिटवा याच्याकडून 19 किलोग्रॅमचा गांजा किंमत 3,84,340 रुपये जप्त करून आरोपी संतोष गजानन कांबळे वय 27 वर्ष, दिगंबर मारोजी झिंगे वय 32 वर्ष दोन्ही राणा टिटवा यांच्या विरुद्ध अंमली पदार्थ कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद केला असून पुढील तपास सुरू आहे. सदरची कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक श्री बच्चन सिंग साहेब, माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री अभय डोंगरे साहेब, माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी बाळापूर, अतिरिक्त प्रभार मूर्तिजापूर श्री गोकुळराज साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार सहाय्यक पोलीस निरीक्षक गंगाधर दराडे, पोलीस उपनिरीक्षक बंडू मेश्राम, पोलीस अंमलदार नामदेव मोरे, रोशन पवार, पंकज एकाडे, चालक नागेश दंदी, होमगार्ड ज्ञानेश्वर वेरुळकर यांनी ही कारवाई केली आहे. आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.